हॅलो पुरे समाज हॅलो मी कीर्तन दिले तुम्हाला पुरे समाज छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत स्वराम कृष्ण
नाही अवसान तुका म्हणे का मरणीचे सरे तुका म्हणे का मरणीचे सरे उत्तम चोरी घेतली मागी एरती माई के दुःखाची जाणती नाही अत्यंत अवसान विडल अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे ला विमला से गोविंदाची एरती माई के दुःखाची जाणती नाही अत्यंत अवसान तुका म्हणे का मरणीची सरे तुका म्हणे का मरणीची सरे उत्तम चोरी कीर्ती माझी एरती माई के दुःखाची जाणती नाही अत्यंत अवसान मायुग रजदूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए ती देवी यांना शंका मन बोलावरती ते कसं म्हणणार हा सत्तम ना खिचडी नको पण गॅसवर आहे गेली मी एकच आतलं तुम्हाकडे ध्यान द्यावं सोनचिडी सोन पण वायबार जायला ना म्हणून मटेरियल मी नेमकं मुखात लायला म्हणून तुम्ही उकटा वक्कर गायचं आम्ही राहणार बोलू नका ना बोलू नका जो बोलीन त्या बाजूवाला शपथ ठेवू बाजूवाला टाका उघड बोल नको तो मग शपथ घेतले जाऊ उघडी बोलू नका जर पंढरपुराचा मालक जर कीर्तनात हाजरी लावतो मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता असेल बळीगडाची देवी असेल किंवा इकडे जळगावकडे म्हणून देवी असेल मग देवी येत नसेल का पंढरपूरना मालक जर कीर्तन हाजरी लावला मागे आपण आधी कानबाई माताला मुक्कामले बोलायचे म्हणजे कानबाई माता येलच मग येल जरी कानबाई माता शे तर मग अर्धा मिनिट कानबाई मातांना बी स्वागत व्हायला पाहिजे ना अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आलस केली बसन घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आलस केली बसन घ्या वाई केळकालिया नमायला कुचल गेडूया केळकालिया नमायला कुचल गेडूया आई केळकालिया नमायला कुचल गेडूया दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केलिया बसून घ्या दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केलिया बसून घ्या सरका पुढे सरका जोपर्यंत मागच्या मंडळींना जागा भेटत नाही तोपर्यंत सरका पुढे
सरका पुढे कार्यक्रम घेऊन निमित्त सांगताना पण स्वाभिमान वाटतो. कीर्तनाचं निमित्त सांगताना स्वाभिमान असा वाटतो ज्या त्या गावात जो तो परिवार असत पण बाहेर गाव विष्णी गाजांना त्याने मुलींना पुण्यात येऊन सुद्धा टिकवतात महाराज. याच्यापेक्षा माझ्यासारख्यांना स्वाभिमान काय असेल. हो, काना देशाची परंपरा पुण्यामध्ये येऊन टिकवतायत आणि नुसतं ठिकाण नाही म्हणायचे, नुसतं TCCI आगे धकाय नाही महाराज. सिंगलाचा कीर्तनाचा कार्यक्रम उद्याचा कानबाई माताचा उत्सवच आहे. म्हणजे 3 दिवसीय कार्यक्रम आहे. पण असं वाटाय ना पहिलाच कीर्तनला दिले असं वाटाय ना का कोणी सप्ताह कालाने कीर्तन करायला मिळतं भारी वातावरण. विशेष म्हातारा तसंच थोडाफार पण 100 मै 90% तरुणच येतात. काही विशेष नाही ते जवळजवळ तरुण कीर्तनला येतच नाही. आता करा समजे समजे नाही म्हणा म्हणजे मारुतीरायण मंदिर. तुम्ही कीर्तनाला यायला लागले ना. खरं तर मला 4 वर्षाचा खरा अनुभव आहे. 4 वर्षापासून मी अगोदर दुसऱ्याच्या कीर्तनात गायन करायचो. दुसऱ्यांच्या कीर्तनात गायन करायचो. कधी कीर्तनामध्ये तरुण दिसायचे नाही. राय तिथे पटी गर्दी मग 5-10 पोरे राय त्या बी माडकरी ना पोरे राय ना तर राय. हा आता सर्व तमाशाकडे जाणारा तरुण आज कीर्तनले बसायला की गर्व बसला मी हिंदू धर्मामध्ये जन्माला येईल. असं वाटतंय ना. मी काय सांगितलं नाट्य करून गेली कोण आता एक नंबर. पुण्यामध्ये मी एवढं भारी वातावरण तयार केलंय करावं. कानबाई माता पण इथला आशीर्वाद दी त्यांना काहीच कमी पडू द्यावा. आणि विशेष कीर्तन बी कधी नाही दर्शे पण कीर्तनकार बी आपलाच पाहिजे. कानादेश माना हा नुसता एकला पुऱ्यात पाहिजे असं नाही. त्या महिन्यात झाला ते म्हणा बाजार कथामान महाराज लेण्यात झाला भरत भारी पुन्हा पुन्हा बोलाच नका. ते साला पुऱ्यात वाढणार म्हणणार तथानाच उपाड दिणार. वामदार मातीवाला आले तथापि गाव परत कांदा तरी उपाडी गंमत. आणि म्हणा ते डायरेक्ट आपण 2 दिनला मुक्काम येतो. एका व्यक्तीचं नाव घेऊन मला कार्यक्रमाचं श्रेय कोणातरी एका व्यक्तीला द्यायचं नाही सांगितलंय. आणि खरंच द्यायला पण नाही पाहिजे. कारण जो माणूस म्हणणं श्रीमंत असणार खरा पिक्चर ना डायरेक्टर कधीच पडद्यावर दिसत नाही. हा पडद्यावर जर देखील की समजिले हो फक्त जाहिरात करणारे ओरिजिनल भक्तीवाला नाही. इतका हुशार झाले लोक. रवी किरण महाराज जरी कीर्तनकार होते तरी 2 तास चांगले बी ऐकायला ठेवतात त्यांना. तू काय कुठे राहणार त्या पॉईंट नोट करीत होतं जे तसा मागू शकत आहे. हा नाही म्हणजे मी गवई असा तुझी माग बोलत बा माहिती लोक जीवनकडे ध्यान राहत. पण जीवन जगत असताना प्रत्येकानं तारतम्य राखून जगलं पाहिजे बाबा. काय ना एखादा व्यक्ती जर काय करायला निघाला का किडा पाडणारच मी कमीच नाही. आणि आपण किडा पाडणार का दुसरा राहतच का आपला आजूबाजूवाला राहतो. तुम्ही जर गावकडे बंगला बांधला तुम्ही
म्हणले काय मुळ्याला कोण करत का तथा पायासारखा उभा कोण पाळस किडा शेजारी सांगत ना मग तथा तडका दुसराच ना ताकद नाही आपला आपला नीचच ना ताकद एखादा पोरग जर काही करायला लागलं एखादा पोरग म्हणजे मी सर्वांसाठी सांगतो बरं सर्व तरुण भावना सांगतो आपल्या कीर्तनातून देव कमी सांगत मी पण जगाने पद्धत आणि तरह सांगितलं हो एखादा पोरग जर काही करायला लागलं मग किडा पाडणारा काय तात्या भाव करणार पुढे इडांना काही विकलत मग तात्या भाव करते जास्त निकळा जाऊ रे त्यांना येड येते या पुऱ्या इड्यांमध्ये मागाड देतात आणि तो पोरगा सक्सेस होईना का त्यांना माझ्या पटात पुढे जातो बावड्यो पेडा पेडा तो ऑर्डर तू काय रे तुझं काय करायला तो किडा कोण का रे कोक करायचा ना आणि पेडा मागा तू पुढे किडा पाडलाय ना काय का असं गणन मटेरियल सांगितलं असू पहिले महत्वाना पॉईंट नोट करा जर तुम्ही काही करायला निघतात ना तर नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही तुम्हाला विरोध करणारा वाचलेला होता चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतो या माणसानं तयारी ठेवायची प्रत्येकानं तयारी ठेवायची तुम्ही माणसा महाराज लोक बोलतात ते कानावर पडत आम्ही खरं मानसिकता जास मग ध्यान माझ्यावर जर नवरदेव आपल्या सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचणार होईल घोडावर बसेल नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित पोहोचणार होईल ते त्यांसाठी पहिले एक काम करणे आपले काय घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या त्याला पहिले जापडी लावणी पडत बरोबर आहे ना जापडी कशांसाठी तिथला कापड आकडा कुठे ना आता देव जो नको तुनावर नवरदेव पोहोचणार जबाबदारी ज्या घोडा जापडी लायक राहिली नक्की नवरदेव मंडप पर्यंत पोहोचत नाही ते बिगर जापडीना घोडा राहिला ना टांगा पलटी घोडा भरा म्हणून घोडा जापडी 50,000चा असो की 50 लाखाचा असो जोपर्यंत जापडी नाही तोपर्यंत नवरदेव सुरक्षित नाही तसं जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर अगोदर जापडीला देवानं समाजकडे ध्यान देवाने केला पाडणार एखादा जर काही करायला काही किडा पाडणार राहत असत आणि मी नेहमी सांगतो बरोबर आहे तुम्ही कोण माझे परिचित आहे नाव मी सांगितलं कंपनीला जाहिरात करा बाईशिवाय माणूस शांतपण नाही तुम्ही म्हणता कसं काय महाराज अरे जर का 20 लोक तुम्हाला गावाकडचे भेटले समजा आनंदीला जातो ते दर्शन करून आता पुन्हा करून आता घरी जायचंय आणि ते मित्र ओळखीचे आले गावातले तर तुम्ही बायकोला सांगायचं आपला गाव गाडी यायची 4 लई राहतो पाहिजे समजदार असेल त्या लोक येऊन पहिले पाणी लगेच चहा लगेच त्या लोकच ना समोर नवरा विचारू नाही त्याच विचारलं ना लांबना प्रवास आहे नाश्ता बनव का जेवण बनव समजी लो त्या जर 20 लोक होते तरी 20,000 ठिकाणी करता काय बनव भाऊसाहेब मी पोर भाऊसाहेब मी बाई काय पोर आहे भाऊ एक नंबर स्वभाव आहे बरोबर आहे पण एखादा जर फोन करा नाही रविकिरण महाराज नाही ते 2 दिवस मुक्कामले सकाळी 4 येऊ का कर कोणता करत आलेला राहिला तो आपण करत राहत होता समजी लो यांगर मार्केट कुंदा मारते रे भाऊ बाईशिवाय मानव शांतपणे निवारा एक नंबर तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे खरं तर मी एक उदाहरण दिलं फक्त तुम्ही विनोदसाठी दिलं रविकिरण महाराज साड्या दांडोगी जा घरचे गाव रे त्याला ये रे वय रे पेंट्या त्याचे पाय लावायला पाय नाही 2 दिन तिकडा दगड जातो करणारे सगळे आपले तरुण बांधव जे काना देशातले असतील प्रॉपर पुण्यातले असतील
अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे योगेश दादा श्री आहेत, त्यांचे भाचीराव माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मावसा आहेत, आमचे काकाश्री माझे मावसाच आहेत, त्यांच्यासोबत आलेले माझे दादासाहेब आमचे किशोर दादासाहेब सोबत वर्णकीर्तनाची प्राप्ती करून घ्या, भगवंताची प्राप्ती करून घ्या. सांगत असताना माझे तुकोबर आहे तर अक्षरशः समाजाचा पाया म्हणून सांगतात भैया रस्ता माझी भाऊ भेटणार, मावळ भाऊ भेटणार, त्यावेळेस जरूर राख्या बांध. पण करते कोणासाठी नाही गेलो होता तुम्ही? सक्का भाऊले राखी बांधासाठी, बरोबर आहे ना? चुलत भाऊले बांधू नका असा आपला विरोध नाही, मावस भाऊले बांधू नका असा आपला विरोध नाही, मानेल भाऊले बांधू नका आपला विरोध नाही. पण गर्दी निघेल कशासाठी होतात तुम्ही? सक्का भाऊले राखी बांधाले. जोपर्यंत सक्का भाऊले राखी बांधत नाही तोपर्यंत तुम्ही फेरी सक्सेस नाही. मत माना भाऊले बांधू नका असं मी बोलेल नाही, पण गर्दीन ज्या कामसाठी नाही गेलं होतात ते काम जरी पूर्ण होईन नाही तर आपली फेरी सक्सेस नाही. तुम्हालाही सांगतो, समजा ती बाई रोज हसत ग्लास भरीन देणारी पेवाली, ती बाई तुम्ही तोंडी काय सांग गई बांगले पेवाले अरे प्लीज मग बाटली करीन पडेल पिल्या ना समजिले हो. आपला गाडा ना बैल लंगडा वय ना औषध दारात पार होईल आपलं गाडं बिघडलं. मग नवरा सांगा काय होईल ना काय काय होईल मारे नियमन सांग ना काय होईल काय नाही. मग वहिनी ना फोन येतो मन नाही तब्येत करा मन नाही सांगा दिदी ना काहीतरी खाऊ अशी इच्छा आहे मला आज ना आज गावला नाही. नवरा सांगा एक म्हणे नाईट जेमतेम हो ड्युटीचे मी काय देतं गेलं मी झोप न पडत रांधून खाऊ इथलं करा ते काम ना म्हणजे नाईट सगळी जाऊ 5-7 दिवस नंतर जायचं का बरं आजच जातो ना. एखादा माणूस जागरण नपरा किती राहत 2-4 कान पडा माझी मनबाई मार काही नाही तुला दुसरा काला मी एकच सांगत वाढा पैसा दिला आणि तुम्ही देणार पडतच विलास नाही. खरंय का नाही? खरंय का नाही? टोपलाला बाबा बाबा मार काय दुसरा म्हणलं मी एकच मनात चालेल का थोडं हसणं पण ना आता आव हसना साधू म्हणे हसना ना मग आता फसणार. आणि खरं सांगू का साधूने त्यांकडे देखील असं किंवा त्यांनी यांकडे देखील असं त्यापेक्षा जीवन जगत असताना प्रत्येक माणूसने हाशी खुशी मान जगू. तुमले सांगत हसना काय फायदा बस हसत राहू ना इथला हसत राहू ना. विमान स्वतःला जीवन सांगत मी स्वतःचं जीवन सांगतो मी नेहमी हसत राहतो. तुम्ही केव्हाही कॉल करता इतकं माणूस राहतो मी नेहमी हसत राहतो. इतका हसत जगू ना माणूस नाही आपला दुश्मन डायरेक्ट कसकाना मर जाऊ आणि काय लॉटरी लागली मला माहितीये मला तेल का कुठे जाय ना मी पुरा आनंद मग बाहेर निघत बाकी नंतर केले वीज बहीण मग जात बाकी एक ठिकाणी सप्ताह बाबा सप्ताहમાં 8 कीर्तन 8 कीर्तनकारच नाही 6 कीर्तनकार मला किडा पाडी आणि ज्या गावમાં किडा पाडी त्या गावनी आईने मला पोरगा मानेले आणि त्यात तो लग्न आपण भेटायला होती आहे ती आईने रडत करून मला फोन करा रडी नाही मग काय आहे ना बा म्हणे तुला इतका गोड स्वभाव आहे प्रत्येकना हसत खेळत बोलत राहत म्हणे प्रत्येकना चांगलंच सांगत आमच्या गावમાં 8 कीर्तनकार म्हणे पण 8च नाही 6 कीर्तनकार नाव लिहिली तुम्ही बदनामी काही घेत नाही. मग म्हणतं का मग रडाना काय नाही बा म्हणे तुझा चांगला पर्या तुम्ही निंदा करी घेत मरी जायलो ती म्हातारी नुसती गायला मग काय काहीच गाया जाऊ नको. मला फक्त प्रश्नाला उत्तर दे म्हणे काय हो मग ज्या कीर्तनकारून आपण कडे तसा पॉकेट कितला नव्हतं काय भाऊ म्हणे 2,500 रुपये मग 2,500 हिरायला त्या दोंडाच्या रव्या जर सांगतील त्या 2,500च भेटतील ना 8 देव सांगला पडत सवय करतो एका नंबर लागेल दोंडाच्या पूजा सांगितली 2,500 का झाले 1,115 रुपयाला बागाडला पडे त्यांनी तसले आपण इतका पसतस ना भगवानला असं वाटत काही काही लोकांना स्वभाव राहत एखाद्याने पजीची संसारने देखील बाकीला टेंगर करताच असतं मग देव विचार करत तुले दुसरा ना दुःखमा इतका आनंद आहे ना तू स्वतः जर दुःखमा ठेव तिथला खुश राहशील बरोबर आहे ना म्हणून दुसरा न तू जीवन जगत असताना भगवान काय बसले आपल्याकडे नजर देते नाही सार्वजनिक जीवन जगायचं आजच खेळायचं ना ते पॉझिटिव्ह
इथला असं खेळत जगाने ते आपल्या नावाला किडा पाडणारा डायरेक्ट कच्चा मामाला लावला पाहिजे. इथला असं खेळत राहणं आता सांगत आपला कीर्तनाचा 3 कोली कशी घेतला पक्की गॅरंटी आपली. मन कोलीचा कशी घेतला आपली गॅरंटी. हो जे 50-50 पुढे याचा जर डायरेक्ट आटे किंवा आपली गॅरंटी. 3 कोलींचं आशिले ना आपल्या कीर्तन फक्त माहिती आशिले ना 6 महिने आटे किंवा आपली गॅरंटी. बाकी ना म्हणते मला 6 महिन्यानंतर काय करणार मला फुकल आहे आणि तुझा मुला लागली कधी दिली जग नाही पैसा निघाला काय करणार मग असंच खेळत राहू माणूस बरोबर आहे. हो त्या साधू महात्म्याकडे या माणसानं बघितलं रागात बघत होता. साधू महात्म्याला वाटलं हा रागात बघतो याच्याकडे बघून हसायला पाहिजे. साधू महात्मा हसला. महात्मा सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आता दिलदार म्हणेल वरती या चांगलं बनणं पिढी आते. साधू महात्मा सांगा म्हणे भैया पूरा चिंचवड परिसर मतलब पूर्ण पिंपळ परिसर फिरून आलो पण असं कोणावर मी चहा पिये नाही. तू पहिला व्यक्ती दिखी राहिला तुमगर में चहा पिवाना मन गया भैया पूरा पुना घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है पहले कब तो क्या बाजी पड़ी ना या ना म्हणे बाबा बाबा जागा नहीं मस्ता संधा का बाबा समोर पडी गेला मग सांगत भैया तुले घोड़ा है पुना घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं है. तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है देगा सांगा बाबा. कुछ नहीं बेटा साधु लोगों को भोजन करवा दे. साधू लोगों को भोजन करवा दे एवढं सांगितलं. त्याच्यानंतर ये माणसाला समाजामध्ये इथं चांगला म्हणाले जेवण देणे जेवण जेवण काय मोठी बात आहे का. आणि आपला गावकडला लोक इथला दिलदार राहतात ना जेवण आणला ना बाप बाबा काय करतो दाडा टाकाय उपास राहा असं वाटत ना. बाकी नाही इथला आग्रह करताना मला कचरा ठेव पायडी कोण मावत की खावडा तू उभं करतात आपण. हो त्याला असं वाटलं बा थोडा बार होई जाईल बा म्हणे साधा माणूस होता काय साधू जेवणाचं विशेष द्यायचे आपला कर्म गाळ पडायचे. तोरणीदार शेतकरी जन्मा पडेल आधी सुद्धा मोकळा जण ना माय बाप कटवतो तोरणीदार बोले पगार नाही जासो या कधी पण तोरणीदार यात नक्की येस खरे ना मायच्या बाकी ना बाईंकडे देखील ना दोन बस वाजायचे सत्तर ना बाकी ने बाई माय तो आम ना थोडा पाला तो सत्या ना साधूले जेवण देणे सोपं आहे म्हणे काय घरनी दाळशे तोरणी मोठ घर ना शेतच आणि तांदूळ बारामाती म्हणून तुमले माहिती शे. पहिलेच सांगा की मी राजकारण नाही जाहिरात करणारा माणूस नाही. राजकारण मला बी समजत नाही पण जवळ जवळ तांदूळ ना विषय कोणाका मला असं वाटत ना मोदी साहेबांना पाय धुवून पाणी पिले होतं त्या माणूस इथला उपकार करता तांदूळ ना बारामा पहिले तांदूळ घ्या टोपीवाला कसे बाबा नामना सरळ विचारा सर कसं वातावरण होतं पहिले पाहुणा येत ना खिचडीना पाहुणचार आहे बरोबर आहे का नाही ताई. खिचडीना पाहुणचार आहे आणि आपो जेवणले जर पाहुणा बसणार तर नाही जर आपण एकच सदस्य बसाडे कामावर पडा जर कशी घेतली खिचडी करताय रे मग बाकी झाले खिचडी द्यायला त्या बाकी नाही ना पहिले मग तुमले बोला आता या मला कोण नाही सांगतो मला तेवढं केलं तर मग खिचडी मग चांगली जाते या पुरा किल्लीचं आहे तुझे मग तुम्ही खिचडी बाकी नाही पाहिजे 7 वाजे जेवण ना टाइम आधी गाई होई जाईल रांधाले बाया मारू दुसऱ्या ना कंबर बिटरे घ्या मजा ना चित्तर ना काम नाही खिचडी का तुम्हाला बकरी गोमा दिलं तुम्ही आड्याला पाणी बकरी गोमा दिलं कोणी आतमोली राहू बोलले बाबा काय खावायला चांगलं तुझी राहिली मला खावायला चांगलं वेगळं राहिलं म्हणणार चांगलं चांगलं तुमने विनंती बड्या बाईशी खिचडी प्रमाणशील ठेवा बहिणीवर कधीतरी खिचडी खावा बरं का खिचडी ना नेता खावा काय बस माहिती का तुम्ही खिचडी काय उपाधी करता गेली रात के खिचडी बनायला या पुरे शाळा माझातच रात्रीच खिचडी सकाळी मागे साखर पुडा तो म्हणजे चहा ना पुडा म्हणतो नाही रे बाप्पा साखर पुडा
तुम्ही लावू घ्या दादा आवाज सांगितले जो बहिणी आता साधू महात्म्याला द्यायचं म्हणल्यावर जेवायला द्यायचं म्हणल्यावर साधा साधा आहे नाही का काय करणी शेता मुलगा शेतच थोडं जेवण देता येईल म्हणे बाबा मागा ना काय काय द्यायचंय जेवायला काय नाही म्हणे भाऊ सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय 2 मिनिटं फक्त माझ्या कानुबाई मातासाठी माझ्या राधाराणीसाठी हजेरी लावायची सर्वांनी हा 2 हात मारणी त्याले बाजूवारांनी शपथ दिले गो हा म्हणजे हे राहिले दाखल ना झोप नाही तो भाऊ चांगला निघत आणि शपथ आपण सर्वांनी नाचायचंय Bye.
नजर पडणी कनर राजानी भो माय माय मनी कान बाईनी नजर पडणी कनर राजानी भो माय माय मनी कान बाई नजर पडणी कनर राजानी भो माय माय मनी कान बाई नजर पडणी माय मनी कान बाई कनेर राजानी नजर पडणी मग काय होईन लई चालला करू बैतून नशीब खोट बघत नाही लाज चाले ना काय करू बैतून नशीब खोट बघत नाही लाज चाले ना काय करू बायतून नशीब खोट बघत नाही लाज चाले ना काय करू बायतून नशीब खोट बघत नाही लाज चाले ना कालतीन उन्हा हा कन्हेर काना माय मनी कान बाई लई चालला कालतीन उन्हा कन्हेर काना आणि माय मनी कान बाई लई चालला जादूगरी लूट हो सावरा जादूगरी लूट केले गया मेरा दिल सावरा जादूगर लूट केले गया मेरा दिल सावरा जादूगर सावरा मेरा सावरा सावरा रे मेरा सावरा सावरा मेरा सावरा हो सावरा मेरा सावरा वो लूट के ले गया छीन के ले गया लूट के ले गया मेरा दिल सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल ओ सावरा जादूगर लूट के ले गया मेरा दिल सावरा जादूगर लूट के ले गया मेरा दिल सावरा जादूगर ओ मैं तो गई जमुना पे भरने को पानी मैं तो गई जमुना पे भरने को पानी अजी मैं तो गई जमुना पे भरने को पानी मैं तो गई जमुना पे भरने को पानी इसने मारी जो इसने मारी जो इसने मारी जो इसने जरी सावरा जादूगर इसने मारी जो तिरछी नजर सावरा जादूगर हमारी को तिरछी नजर सावरा जादूगर हमारी को तिरछी नजर सावरा जादूगर सावरा मेरा सावरा सावरा रे मेरा सावरा तुम्ही का लूट के ले गया लूट के ले गया मेरा दिल सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल वो सावरा जादूगर बोली बाकी बिहारीला सावले सरकार की राधा राणी सरकार की रणबाई माता की रणबाई माता की कन्हेर राजा की बोलो रे वही सब संतन की अपने अपने माता पिता की राधे 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 हरि बोल उद्या सगळ्यांनी उद्या गणपतीरायाच्या मंदिराजवळ 3 वाजेला सगळ्यांनी हजर राहायचं. सगळ्यांना विनंती आहे 3 वाजे